आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं काल लक्ष्मण हाकेंना अजित पवारांवर टीका केली, पक्षाकडून मात्र कोणीही रिॲक्शन देताना पाहायला मिळत नाहीत. अजित पवार एकटे पडलेत असं वाटतंय का? कारण अमोल मिटकरी एकटाच लढताना दिसतो. मी काही एकटा शहाणा नाही आहे, हे माझं काम पण नाही आहे, हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण काल हाक्यांनी जे काही आंदोलन केलं होतं, या हरामखोरांनी काही ओबीसीचे आमचे बांधव समुद्रावर नेले. त्याच्या मागं काही कारणं दाखवली की बाबा रे, तुम्हाला आपल्याला एकत्र यायचं आहे, सकाळच्या नाश्त्याला तुम्ही जुहू चौपाटीवर या आणि तिथून आपण काहीतरी पॉलिसी ठरवू. आणि हे सगळे बिचारे भावनिक पोरं आपली त्याच्यासोबत गेली आता गिरगाव चौपाटीवर, जिथे त्यानं आंदोलन केलं. मी फक्त नंबर ब्लर करतो, कारण हा हरामी त्यांना त्या व्यक्तीला साधारणपणे खुनाची धमकी जर तो त्याच्या ड्रायव्हरला देऊ शकतो, जर त्याच्या माध्यमातून अनेकांना धमक्या भेटू शकतात, तर हा हरामखोर कोणालाही धमक्या देऊ शकतो. म्हणून नंबर ब्लर करतोय. याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आदरणीय दादा, कृपया आमच्यावर काल दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याकरता सहकार्य करावे. काल आम्हाला विविध खोट्या गोष्टी सांगून हाकेंनी मुंबईला बोलावलं, वचन काय तेथे आंदोलन करायचे असे सांगितले. मुळात आमच्या मनात अजितदादांबद्दल असं काही करण्याचा उद्देश नव्हता. हा त्यांनी आमची दिशाभूल करत हे कृत्य केले आहे. यामध्ये आम्ही सहकारी नाही व नव्हतो. आमचं शैक्षणिक आयुष्य पुढे असल्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण आम्हाला मदत करावी ही विनंती. असे 20 ते 25 ओबीसीच्या तरुण पोरांचे मला मेसेज आहेत. आता ह्या हाक्याचा जो मीडिया मॅनेज करतो त्याचं नाव आहे, काय नाव आहे त्याचं नाव घुरबाडे का काय, त्याचं कुठे गेलं, महेश घुरबडे आणि त्यांचे सहकारी. आता याच्या विरुद्ध नागपूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता BNS 308(2) आणि BNS 224 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल आहे. महेश घरबाडेबद्दल गुन्हा काय दाखल आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन पण दिलेलं आहे की विद्यार्थी संघटनाच्या नावावर संघटित गुन्हेगारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनच्या महेश घुरबडे याच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबत बार्टी, सारथी, महाज्योती व टार्टी या संस्थांच्या क्लासवाल्या लोकांकडे देखील गोपनीय चौकशी करावी. कारण याचं म्हणणं असं आहे, मी पूर्ण वाचून दाखवत नाही, की हा घुरबाडे हा या हाक्याचा कार्यकर्ता आहे आणि हाक्याचे हेच धंदे आहेत. त्याचा फ्लॅट असेल, त्याच्या गाडीवरचा ड्रायव्हर असेल, त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये केली मांडवली असेल, त्यांनी केलेले आंदोलनं असतील, त्या नालायकाच्या सोबत राहणाऱ्या लोकांनीसुद्धा ओबीसीच्या विद्यार्थ्यांचं कसं शैक्षणिक नुकसान केलं, कसं त्यांना ओरबाडलं, यांची मोठी टीम आहे. यांच्यामध्ये स्पष्टपणे सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी या शासकीय संस्थांमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा लक्ष्मण हाके महाज्योतीला निधी विद्यार्थ्यांसाठी मागतोय की खंडणी वसुली करता. खंडणी वसुलीच्या रॅकेटमधून जवळच्या माणसाला वाचवण्यासाठी हाक्या महाज्योतीच्या निधीच्या विषयावर आरोप करत आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने बहुजनाची पोरं उच्च शिक्षित व्हावी म्हणून या संस्थेची स्थापना केलेली असताना हा हाक्या मात्र टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करतोय. अरे तुला आंदोलन करायचं आहे नालायका, तर तू संविधानिक पद्धतीनं कर ना. तू अजितदादांबद्दल अपशब्द काय बोलतोय? तुझी अवकात नाही आहे. दादांवर असे गल्लीबोळातले हजारो कुत्रे भिळत असतात, रोज भुंकत असतात. त्या पवार परिवारावर शिवश्राप देणारे अनेक लोक जन्माला आले, कधी मेले, कधी मातीत गेले, कोणाला कळलं पण नाही. अरे तू मास्तर आहेस ना, तुझी लायकी काय? तू अशा पद्धतीने असंविधानिक भाषा वापरतो. अशा लोकांना फोडून काढलं पाहिजे. अशा हरामखोरांनी जे काही असंविधानिक भाषा वापरली त्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झालेच. कोण असेल त्याच्यामध्ये? कोण त्याच्यासोबत ज्यांचा बिचाऱ्यांचा काही दोष नव्हता ते आमचे ओबीसी बांधव नाहक अडकलेत ना, याच्या मागं कोण हे गांभीर्यानं घेण्याची वेळ आलेली आहे. हा हाक्या इतका माजलाच नसता, इतका मस्तवाल झालाच नसता, पण या हाक्याच्या मागे कुठली तरी अदृश्य शक्ती असल्याशिवाय याची अवकात एवढी बोलायची नाही. हे कोण आहे काय माहिती काय? आम्ही पक्षश्रेष्ठींना याबाबत विनंती केलेली आहे की याबाबत माहिती घ्या आणि लवकरात लवकर काय तो निर्णय लावा. परंतु धनंजय मुंडे जे तुमच्या पक्षाचे ओबीसी नेते आहेत, त्यांच्यासोबत हाकेंचे फोटो, त्यांच्यासोबत स्टेज शेअर केल्याचे फोटो, किंबहुना निवडणुकांमध्ये त्यांच्यासाठी प्रचार करताना लक्ष्मण हाके पाहायला मिळाले होते. एकीकडे तुम्ही म्हणताय सिरियसली घेतलं पाहिजे, पक्षानं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, आणि दुसरीकडे तुमच्या पक्षाचे लोक हातात हात घालून फिरत आहेत. आता हा हाक्या त्यांच्या स्टेजवर कधी होता? तो ओबीसीच्या आंदोलनापूर्वी होता का नंतर होता? हा एक संशोधनाचा विषय आहे. पण इथून पुढे तरी आमच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी ही काळजी घ्यावी की असा कोणता उपटसुंब, गुंडा, मवाली, दलाल, हरामखोर, नालायक, भडवा जर अशा प्रकारे आपल्याच पक्षश्रेष्ठीच्या बाबतीत अपशब्द काढत असेल
आणि पक्ष नेतृत्व म्हणून जर आपण अजितदादांकडे आदरानं पाहत असू, जे अजितदादा कधी मराठा ओबीसी भेद करत नाहीत, ज्या अजितदादांनी माझ्यासारख्या सामान्य फाटक्या कुटुंबातल्या ओबीसीलाच हा लाल बॅच दिलेला आहे, तो कशाकरता दिला आहे? शेतकऱ्याचे प्रश्न सभागृहात मांडण्याकरता. तो कशाकरता दिला आहे? की आमच्या वक्तृत्व कौशल्याचा महाराष्ट्राला अभ्यास होईल याच्याकरता. तो कशाकरता दिला आहे? की महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा जपत या महाराष्ट्राचे प्रश्न सभागृहात मांडण्याकरता. आम्ही ओबीसी आहो ना, पण आमच्यात तर कधी भेदभाव अजितदादांनी केला नाही. तुम्ही मुसलमान आहे म्हणून कधी तुम्हाला डावललं नाही. मुसलमानासाठी 10% तिकीट वाटपाचा एकमेव जर कोणी निर्णय घेतला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. मग मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, अरे हे नेते एकीकडे तुम्ही ख्रिश्चनाला शिव्या देता, एकीकडे तुम्ही हिंदूंना शिव्या मुसलमानांना शिव्या देता, आणि असे लोक आंदोलनं करतायत. आता वडापाव कोण आंदोलन म्हणतो माझ्या केसाला धक्का लावू नका. अरे तुझी केसच नकली आहेत, नालाय का, तर काय धक्का लागणार आहे त्याला? एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, या आंदोलनाच्या निमित्तानं एक गोष्ट समोर येते की केवळ अमोल मिटकरी मैदानात उतरून लढताना पाहायला मिळतात अजित पवारांच्या बाजूनं. बाकी मात्र तुमच्यामध्ये पक्षामध्ये 43 आमदार आहेत, तुमच्या पक्षात खासदार आहेत, इतर पक्षात मोठमोठे नेते आहेत जे सातत्याने तुमच्या पक्षात अनेकांची सध्या मोठ्या प्रमाणामध्ये फौज येते. ही फौज कधीही उतरताना पाहायला मिळत नाहीत. अजित पवार एकटे पडल्यात असं वाटत नाही का तुम्हाला? पक्षाच्या माध्यमातून काल युवक राष्ट्रवादी काँग्रेसनी त्या हाक्याला जो इशारा द्यायचा आहे तो दिलेला आहे. स्वतः प्रांताध्यक्ष आज त्या बाबतीत बोलतील असं मला कळलं, कारण खानदेश दौऱ्यावर ते कालपासून होते. इतकंच नाही तर आम्ही सगळे आमदार त्यांच्यासोबतच आहोत. फक्त काही गोष्टी आपल्या इतर पक्षाकडून पण शिकण्यासारख्या असतात. सोमन नावाच्या एका माणसाने राज ठाकरेंवर एक अपशब्द करणारी फक्त ट्विट केलं, काहीतरी पोस्ट टाकली, अख्ख्या पक्षाने त्याचा जो काही हे करायचा आहे तो केला. हे काही शिकण्यासारखं आहे की नाही? फक्त अजितदादाकडून आपण जातो, आपली कामं होतात अजितदादांकडं. काय चाललंय मला असं म्हणजे भरून येतंय, पण मी काय बोलू? मी बोललो तर तिकडून माझा प्रॉब्लेम, पण माझ्या मनात त्या भावना आहेत की मला ज्या नेत्याने इथपर्यंत आणलंय त्या नेत्याबद्दल साला असा कोणीतरी गल्ली बोळातला टुकार गुंडा काही पण बोलतो. काहीतरी भावना ठेवा, आपल्या नेत्याप्रती आपली श्रद्धा ठेवा. आज भारतीय जनता पार्टीकडून पण शिका. देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक कोणी अपशब्द बोलू द्या, अख्खा पक्ष कामाला लागतो. एकनाथ शिंदे साहेबाबद्दल एक शब्द अपशब्द कोणी होऊ द्या, अख्खा पक्ष प्रतिक्रिया देतो. मला तर वाईट वाटतं या गोष्टीचं. मी एकटालाही शहाणा आहे असं म्हणत नाही, पण ज्या अजितदादांनी आमच्यामध्ये कधी भेदभाव केला नाही, ज्या अजितदादांनी आमच्यासारख्या गरिबाच्या घरी येऊन एक तास देऊन आमच्या लेकरा बाकरांना आशीर्वाद देऊन गेला तो दादा, त्या दादाबद्दल साला असा कोणीतरी गलीतला बोलतो ना, मी शांत राहायचं. राजकारण करता फक्त कामांसाठी अजित पवार काय म्हणू आता? कशासाठी करतायत हे सगळं? वाईट वाटतं साहेब, मला नाही बोलावं वाटत. काय दादांशी बोलणं झालं का तुमचं या विषयावर? एकंदरीत मी अशा विषय दादांशी बोलत नसतो. माझ्या प्रतिक्रिया काय द्यायच्या मी देतो, त्याच्यानंतर मी काय चुकतो बरोबर असतं हे मला माहीत नाही. नंतर परत मला पक्षाचे संस्कार आहेत हे मला माहीत आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत, पण माझ्या भावना तर समजून घ्या. ज्या दादाची एवढी स्वच्छ प्रतिमा आहे त्या दादाला आता कोणी धरणवीर काय बोलतो, कोणी एखादी भाषेमध्ये बोलतो. अहो मला त्या माणसाचा दोष तरी सांगा ना. काय सारथी बार्टी टार्टीचा निधी देणं हे अंतिम अधिकार त्यांना नाहीत ना. फायनान्स मिनिस्टर म्हणून सीएमच्या आदेश असल्याशिवाय किंवा सीएमशी संगनमत केल्याशिवाय, सीएमचं एकमत घेतल्याशिवाय सही कशी देतील? हे एवढं तर साधं गणित कळायला पाहिजे. तुम्ही टार्गेट करायचं तर महायुतीला करावं त्यांनी, फक्त अजितदादाच का? हा ठरवून चाललेला कार्यक्रम आहे की ओबीसी समाजामध्ये आदरणीय अजितदादांची प्रतिमा मलिन करण्याकरता हे कुभांड रचलं जातं. जेवढे कोणी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यांना विनंती आहे, हाक्याला तुमच्या मतदारसंघात दिसेल तिथं चोपून काढा, तरच कामं घेऊन दादाकडे या. शेवटचा प्रश्न असा आहे, मीरा रोडमध्ये ज्या पद्धतीची सध्या घटना घडलेली आहे, मीरा रोडच्या घटनेसंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? दुकानं मारवाडी समाजानं बंद ठेवली. मारवाडी समाजाला सुद्धा संविधानिक अधिकार आहे, पण मारवाडी समाजाच्या एका व्यक्तीवर अत्याचार झाल्यानंतर जसा एकवटला तसा मराठी माणूससुद्धा त्यातून काहीतरी शिकेल आणि एकवटेल. त्यांना मारणं किंवा त्यांना ठोकणं हा याचा आम्ही निषेधच करतो, त्याबद्दल नाही. पण मराठी माणसाची जी काही अवस्था आज आहे, विशेषतः उपहारगृहाच्या संदर्भात जे मी प्रामुख्याने मांडत आलो आहे, आणि आज मारवाडी समाजाकरता मारवाडी एकत्र होतात, जैन बांधव एकत्र होतात, सगळे बांधव एकत्र होतात, तसं मराठी माणूस एकत्र आला पाहिजे. ही माझी भूमिका आहे मराठी म्हणून, दुसरं काय. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.